94% पुरुषांमध्ये थायरॉइडचं निदानच होत नाही, दुर्लक्षतेमुळे अर्थातच. काही पुरुष जे आता आपल्या थायरॉइड फ्री फॉरएव्हरच्या सिस्टीममध्ये येतात, मी पर्सनली ज्यांना भेटती आहे, तिथं मला एक गोष्ट लक्षात येते की ते डायग्नोसिस करायलाच खूप डिले होतोय. कारण पुरुषांना थायरॉइड होऊ शकतो का असाही प्रश्न इतका मोठा आहे की ते चेकही केलं जात नाही. इतका दुर्लक्षित काय आहे पुरुषांमधला हा आजार? कारण सिम्पटम्स दोघांवरही सेमच दिसतात की जसं आता संपर्क हायलाईट केलंस की थकवा येतो आहे, नैराश्य येतं आहे आणि वजन कमी होतं किंवा वाढतं आहे. बरोबर. सो या सगळ्या गोष्टींकडं पुरुष असं म्हणतो की रेग्युलर आपल्या जे धकाधकीचं जीवन चाललेलं आहे त्याच्यामुळे या गोष्टी होत आहेत. बरोबर. स्त्रियांमध्ये न्यूट्रिशनल डिफिशियन्सी हे मेजर रूट कॉज दिसतं, कारण थायरॉइडचा मेन अटॅक मेटाबॉलिझमवर डायजेशन होताना दिसतो. सो सेम आपल्याला पुरुषांमध्ये बघायला मिळतं की त्यांचंही डायजेशन डिस्टर्ब होतं. थायरॉइड मध्ये एकतर प्रोस्टॅटोमेगॅली होणं, गायनेकोमॅस्टिया होणं किंवा पुढे जाऊन जसं आपण म्हणतो हृदयावरती त्याचा प्रेशर येणं, टाईप 2 डायबेटीसकडे जाणं यासारख्या कंडिशनला खूप प्रोन होतात पुरुष जे थायरॉइडचे पेशंट असतात. थायरॉइड आहे आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहात तर ते फार वर्स्ट कंडिशनमध्ये जाऊ शकतं. इवन तुम्ही थायरॉइडची गोळी घेऊन ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करताय तर तेवढ्यावर थांबून उपयोग नाही आहे. तुम्हाला त्याचा डोस कमी करणं किंवा त्याच्यातून मुक्त होणं याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सो डॉक्टर, ज्या पुरुषांना थायरॉइड रिकव्हरी करायची आहे अशा पुरुषांनी कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे? स्त्री काय किंवा पुरुष काय, फक्त पुरुषांच्याच बाबतीत नाही, पण थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये ना अशा 5 गोष्टी आहेत, अशा काही मॅजिकल गोष्टी आहेत तुम्ही तुमच्या थायरॉइडला डेफिनेटली रिव्हर्सल करू शकणार आहात.